जर तुम्ही एका मुलीची आई असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी बेस्ट स्कूल बघता, बेस्ट क्लॉथ्स देता, बेस्ट फूड देता, पण एक प्रश्न विचारू, तिच्या पिरियडसाठी तुम्ही काय निवडताय? कधी चेक केलंय? तुम्ही जे सॅनिटरी पॅड्स घेताय त्याला लीक प्रूफ बनवण्यासाठी जवळजवळ 4 पॉलीबॅग्स एवढं प्लास्टिक वापरलं आणि ते प्लास्टिक विघटित व्हायला 400 ते 800 वर्ष लागतात. म्हणजे आज तुमच्या मुलीने वापरलेला पॅड तिच्या नातवंडांच्या काळात सुद्धा तसाच पडून असेल. आई म्हणून आपण तिची हेल्थ जपतोच, पण फ्युचर एन्व्हायरमेंट बद्दल आपल्यालाच काळजी घ्यायची आहे ना. विचार करा, जर ती महिन्याला 10 पॅड्स वापरते, वर्षाला 120 पॅड वापरते, तर आयुष्यभरात जवळजवळ 11,000 पॅड्स वापरणार आहे. थोडा विचार करा, आपल्या मुलींना प्रोटेक्ट करत आहोत की नकळत आपण त्यांच्यासाठी प्लास्टिकचा एक डोंगर तयार करतोय? हा गिल्ट नाही आहे बरं का, ही जागृती आहे. आयांनो, पुढच्या वेळी पॅड घेताना फक्त प्राइस बघू नका, ते प्लास्टिक फ्री आहे की केमिकल फ्री आहे याची नक्की खात्री करा. आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी कोणतं पॅड वापरताय ते कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण तुमच्या मुलीचं फ्युचर आजच्या तुमच्या निवडीवरती ठरतं.